नुकत्याच झालेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी नगरपंचायत फंडातील 28,33,324 रुपयांचा खर्च करण्यात आला। तत्कालीन मुख्याधिकारी अवधूत तावडे आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नीता सावंत यांनी संगमताने लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केलाय। 2013 मध्ये जी निवडणूक झाली तर त्या निवडणुकीसाठी निवडणुकीला खर्च 7,43,000 रुपये आला आणि 2018 मध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचा खर्च या मुख्याधिकारी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 28,33,000 रुपये खर्च केलेले आहे। 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 वर्षाची 2013 आणि 2018 मध्ये चौपट खर्च झालेला दिसतोय। स्थानिक वृत्तपत्र तरुण भारतमध्ये ही बातमी जेव्हा आली तेव्हा मी माझ्या वाचनात आल्यानंतर मी रीतसर याचे पेपर कणकवली नगरपंचायतच्या अकाउंटंटकडून काढून घेतले। अकाउंटंटकडून रीतसर खर्च काढून घेतल्यानंतर मला प्रामुख्याने जे निदर्शनास आलं आणि जे मला त्याच्यात काहीतरी गैरव्यवहार झाला असं वाटलं तर 13 मध्ये 7,43,000 रुपये खर्च आला आणि ह्यांनी नुसतं मंडप खर्च 7,84,846 रुपये मंडपला नुसता खर्च केलेला आहे। आणि तेवढ्याच पैशाच्या कमी पण पैशात 2013ची निवडणूक झाली आणि पत्रकार म्हणून तुम्ही सुद्धा होता या कणकवली शहरामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये, मी सुद्धा होतो उमेदवार म्हणून। मंडप कुठेही घातला गेलेला नव्हता, फक्त 2 तहसीलदार ऑफिसच्या मध्ये एक फक्त पडदा ओढून घेतला होता आणि काउंटिंगच्या वेळी जे काय बॅरिकेड लावलेले होते तेवढेच, त्याच्या व्यतिरिक्त काही खुर्च्या घेतल्या। 2013 मध्ये खर्च कधी कमी आला तर 2013 मध्ये तेव्हाचे मुख्याधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांनी कणकवली नगरपंचायतचा वापर केला होता, कणकवली नगरपंचायतचा बहुउद्देशीय हॉलचा वापर केला होता आणि आताच्या मुख्याधिकारी अवधूत तावडे आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी तहसीलदार ऑफिस घेतलं। मग सक्षम यंत्रणा कणकवली नगरपंचायतची असताना देखील, आमच्याकडे पुरेशी जागा असताना देखील, कर्मचारी वर्ग असताना देखील त्यांनी तहसीलदार ऑफिस घेतलं। म्हणजे त्याच्यामुळे तहसीलदार ऑफिसमध्ये गेल्यामुळे अवाढव्य खर्च केलेला आहे, ज्या खर्चाची गरज सुद्धा नव्हती ना। फोटोग्राफर जो एक व्हिडिओ शूटिंगवाला नेमतात त्याचा जर तुम्ही मार्केटमध्ये जर त्याची चौकशी केली तर एका पर माणसाला 1,000 रुपयाने कामाला ठेवतात शूटिंग करण्यासाठी। त्या शूटिंगवाल्याकडे एक माणूस होता आणि तो स्वतः शूटिंग घेणारा होता, तर त्याच्या नावावर 4,34,150 रुपये काढलेले आहेत। म्हणजे जे प्रामुख्याने आम्हाला निदर्शनास आले खर्च की समजा 30 दिवस त्या माणसाने काम केलं तर त्याच्या हाताखाली माणूस असलेला 1,000 रुपये दिवसाप्रमाणे 30,000 रुपये खर्च होतो आणि तो स्वतः शूटिंगवाला घेतलं ना आणि त्याच्या बिलावर GST असेल किंवा काय असेल असं जर पकडून त्याचा 30 दिवसाचा पकडून 1,00,000-1,50,000 रुपये खूप झालेले। पण हा 4,34,000 रुपये खर्च दिसतोय। त्याच्यामुळे मी नगराध्यक्ष म्हणून आणि नगरसेवक आमचे संबंधित त्यांना तो शंका उपस्थित होती ना। दुसरी गोष्ट, प्रिंटिंग आणि स्टेशनरीसाठी 3,27,000 रुपये खर्च केले। एवढे आधी कागद कशाला लागले नाही प्रेस, म्हणजे हे जे खर्च एवढे झालेले आहेत ते काय, म्हणजे त्याचं खरोखरच म्हणजे आत्मपरीक्षण या ज्यांनी खर्च केले त्यांनी केलं पाहिजे की एवढे आधी पैसे कशाला। बरं, सगळ्यात वाईट परिस्थिती म्हणजे हा कणकवली नगरपंचायतीतील नागरिकांच्या करातून पैसे गोळा झालेले होते। कणकवली शहरातील नागरिकांच्या पैशाचा अपव्यय केलेला आहे या लोकांनी। 28 लाख रुपये जे काढलेले आहेत ते कणकवली नगरपंचायत नप फंडातून काढलेले आहेत। म्हणजे अक्षरशः त्यांनी कणकवली शहरातील नागरिकांच्या पैशाची म्हणजे वाताहत करून टाकलेली आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या या 1-2 दिवसात आजच आम्ही कलेक्टर साहेबांकडे जाणार होतो, निवडणूक अधिकाऱ्यांकडे जाणार होतो, निवडणूक आयोगाकडे जाणार होतो की तक्रार देण्यासाठी की याच्यामध्ये आम्हाला काही विषयामध्ये फ्रॉड दिसतोय, त्याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांकडे जाणार होतो। पण कलेक्टर साहेब आता ओरोसला नाही आहे, कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेले। कलेक्टर साहेबांकडे आम्ही हे निवेदन नगरसेवक सगळे देणार आहोत आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाकडे सुद्धा हे सगळं आम्ही देणार आहोत की ते 2013चा खर्च आणि 2018चा खर्च आणि मंडपचा खर्च, शूटिंगचा खर्च, फोटोग्राफिंगचा खर्च, प्रिंटिंगचा खर्च असे खूप हिशोबाच्या बाहेर खर्च लावलेले आहेत। त्याच्यामुळे ह्याची रीतसर चौकशी व्हावी
आणि ज्यांनी कोणी ह्याच्यात इन्व्हॉल्व आहेत त्यांना योग्य शासन व्हावं.